मी एवढी आजारी होते की खूप आजारी होते. मी एवढी ट्रीटमेंट केली. मी सिटी स्कॅन काय केलं, सोनोग्राफी काय केल्या, ब्लड रक्त लघवी चेक काय केली, पण मला कुठल्याच डॉक्टरांनी काहीच सांगितलं नाही की तुम्हाला हे आहे का ते आहे. फक्त गोळ्या द्या, खा आणि 2 दिवसानं 8 दिवसानं त्यांच्याकडे परत जा. असं खूप काही केलं. मी एवढे आजार होते की माझ्याकडनं इथून इथपर्यंत चालत पण नव्हतं, बोलत पण नव्हतं, बसत पण नव्हतं, कशालाच लक्ष नाही लागत होतं. मी खूप रात्रंदिन रडत होती. मला काही कळतच नव्हतं की मला काय झालं म्हणून. मग एक वेळा असं झालं की सरांना माझी आठवण झाली. सरांनी मी ना थोडेसे कॅम्प केलेले होते 1 महिना आपल्या कावेरच्या, पांढऱ्या कावेरच्या आणि टायफॉइडचे. मग सरांना अचानकच माझी आठवण आली. सरांना वाटलं की चला आपण छाया मॅडमला भेटू आणि काहीतरी थोडंसं सांगू, तर मॅडम काहीतरी थोडे पैसे कमवेल तर त्यांचं घर चालेल. अशा हिशोबानं सर माझ्याकडे आले. आणि त्यांना थोडी माहिती होतं. मी तर दिसायला चांगली धनगट दिसत होती, पण आजारी किती खूप होते हे मलाच माहिती होतं. बाकी कोणाला काय माहिती आहे. मी खूप सुजून गेले होते. मग एक दिवस सर आले तर सर मला म्हटले की मॅडम मी आलोय म्हणलं तुमच्याकडे. म्हटलं ठीक आहे सर, बसा म्हटलं, चहा घ्या. मी चहा ठेवला. सर म्हणता मॅडम चहा राहू द्या, पण मी काय सांगतो ते ऐका. सरांनी म्हटलं हे बघा आपली कंपनी म्हणताच की मी सरांवर चिडली. म्हटलं सर मला कुठल्याच कंपनीचं काम सांगू नका, मला काहीच करायचं नाही. म्हटलं तुम्ही जसे आले तसे बसा, चहा प्या, तुमच्या घरीच चालले जा. आता सरांना तर खूप राग आला, पण आता सर कशाला सांगतील मला की मला काही राग आला म्हणून तुमचा. सर हशीखुशीने माझ्या घरातून निघून गेले. पण मला तरी थोडंसं वाटलं पण की त्यांच्या चेहऱ्यामध्ये दिसलं की आपण काहीतरी उगीच काहीतरी बोलला आणि सरांना राग आला आपला. पण सर जाता जाता मला बोलले की मॅडम तुम्ही शेरेपंजाबला आले. सर शेरेपंजाबला मीटिंग आहे आपली, तिथं परवाच्या दिवशी येऊन जा. म्हटलं हो सर, म्हटलं येईल. आणि मला काही जायचंच नव्हतं, का बरं की मी माझ्याच गिरफ्तारीत होते. मग सर चालले तर गेले घरी. मग तो बी दिवस गेला, दुसरा दिवस गेला आणि मीटिंगचा दिवस आला. मग मला माझं मन बोलायला लागलं. म्हटलं छाया तू घरात बसून काय करणार आहे. म्हटलं ते 2 गोष्टी ऐकशील, काही कानावर पडेल ते तर तुला काही पडेल तर तुझं चित लागेल. मग मी निघून गेले लालीसे शेरेपंजाबला. सरांनी मला कॉल पण केला नाही की मॅडम तुम्ही येताय का नाही, येताय का जाताय, काहीच नाही. आता एवढं मन दुखवलं की सरला डायरेक्ट म्हटलं चहा प्यायला चालले जा. आता त्यांचं लक्ष लागणार आहे का माझ्याकडे बोलायला. मग सर निघून गेले तसे. मग सर काही बोललेच नाही. पण मी गेले मीटिंगला. मी ऐकलं, म्हटलं नाही गड्या काहीतरी आहे म्हटलं. आणि म्हटलं आपण एवढ्या मीटिंग अटेंड केला, पण एका कंपनीत सीएमडी सरांना तर काही बघितलंच नाही. पण हे सीएमडी सर तर आपल्यासोबत चाय पाणी घेत आहे, सगळं काही करताय, म्हणजे कंपनीच चांगली आहे. मला काही तिच्यातला थोडंसं वाटलं. म्हटलं सर मी करेल म्हटलं, पण तुम्ही एक काम करा, पहिले मला चेकअप करायला या, मी चांगले होते मग नंतरच कामाला मी सुरुवात करते. ठीक आहे मॅडम. मग सर माझ्या घरात 4 दिवसांना आले, राहुल सर आणि जयस्वाल सर. मग जेव्हा मला माझं चेकअप केलं, रात्री 9 वाजता आले माझ्याकडे. जेव्हा मला चेकअप केलं तेव्हा मला राहुल सर बोलत होते. सरांनी चेकअप केलं, राहुल सर मला सांगत होते मॅडम तुम्हाला असं होतं, मॅडम तुम्हाला कसं होतं. म्हटलं कडे मला होतं, हा व्यक्ती सांगून राहिला. म्हटलं म्हणजे बघा किती कमाला. म्हटलं एवढ्या तुम्ही रक्तलघवी चेक केलं, एवढ्या सोनोग्राफी केला, पण त्या डॉक्टरांनी तर काहीच सांगितलं नाही. आणि हे तर मला जसं होतं तसंही सांगून राहिलं. म्हटलं नाही काहीतरी आहे. म्हटलं ठीक आहे म्हटलं सर चालेल म्हटलं. मग सरांनी काय केलं की 5,500 रुपयाची औषध मला लिहून दिली. आता मी सरांशी तर काही ऐकलंच नव्हतं, बोललेच नव्हतं, तर मला तिच्यातलं काय कळणार आहे. आणि मी जर सांगलं की तुम्हाला मला तुमची गोष्ट ऐकायचीच नाही आहे, तर समोरचा व्यक्ती काय सांगणार आहे. मग म्हटलं जाऊ द्या, असं आपलं चुकलंय म्हटलं. मग मी मान्य केलं. पण मी सरांना म्हटलं सर मला की नाही उदारा औषधी द्या म्हटलं. का बरं की मला माहित होतं, माझं मला कळत होतं की छाया तू जिवंत राहणार नाहीये, तू मरशीलच. मला असं माझं बिलकुल पक्क होतं. नाही तर माझ्याजवळ 12,500 रुपये होते. पण मी सरांना काय म्हटलं फक्त माझ्याजवळ 2,500 रुपये आहे. म्हणजे मला असं वाटलं 2,500 रुपये देऊ आणि 3,000 रुपये बाकी ठेवू आणि काही वाचले तर आपण त्यांचे पैसे देऊ, नाही तर गेले असं म्हणे. सर मी 10,000 रुपये झटझट ठेवून दिले मी ना, पण मी काही बोलले नाही. मग सर 15 दिवसात नोटून दिले मी ना पैसे. मग म्हटलं की ठीक आहे. मग मी औषध घ्यायला सुरुवात केली आणि मला एवढा रिझल्ट आला की 15 दिवसात डायरेक्ट मी तर काम ती एवढ्या आजारी असताना मी केलं मी घाबरलेच नाही. पण मला एवढा मिळाला की आता मला तर वाटतं की मला मरणच नाहीये. एवढे छान औषधी आहे आपल्या याच्यामध्ये. खरंच अमृत रस आहे तर खरं तो अमृतच रस आहे. परिहाट आहे पण 1 नंबर आहे. परिएवल्या पण एक म्हणजे कोणत्याच प्रोडक्टची अशी हे नाही आहे की हे प्रोडक्ट चांगलं नाही आहे का ते प्रोडक्ट चांगलं नाही आहे. मी एवढ्या विनंती करते की मला जर एवढा
मिळालाय. मला जर वाटत होतं की मी आता मरूनच जाणार आहे, म्हणजे मी तर एवढा जीव तोडून सांगते लोकांना, पण आता कसं आहे मी समजायच्या परिस्थितीत होती का, मग मी तर समजते सांगून पाहायचं आपलं काम आहे, करणं नाही करणं हे त्यांच्या हातात आहे. जशी देव आपली बुद्धीला देतो तसा माणूस करतो. हे मनीषाने म्हटलं चला करू म्हटलं. पण माझ्या घरामध्ये असं आहे की माझा पोरगा ड्युटीवर जातो, माझी पोरगीला शॉप टाकून दिले, माझी पोरगी तिथे जाते. ते पोरं म्हणतात तू उठले की चालली, तुला भटकीशिवाय काही कामच नाही. पोरं एवढे टोचतात मला, पण मी ऐकून घेते. हो रे बाबा कुठला, हॅलो नमस्कार सर, असं म्हणता येतं. सारखी नुसते ते बडबडच करत राहते. फोनवर इले तर काही गोष्टच नाहीये. फोनवर बोलते, बडबड करते, घराच्या बाहेर पडते, तिचं घरात शीत लागत नाही. मी ऐकून घेते. जेव्हा कंपनीचा जास्त पगार कमवेल तेव्हा तर पोरांच्या तोंडाला कुलप लागणार आहे, हे मला नक्की माहिती आहे आणि ते मला करूनच दाखवायचं आहे. मला म्हणतात तू काय करते रोजचं करणं आणि महिन्याचे 4-5 माझ्या पोरगा मला 5,000 रुपये महिना देतो घरामध्ये. मम्मी 5,000 घे आणि तू घरातच राहा. त्याचं असं म्हणा की 5,000मध्ये पूर्ण घर चालतं. तसं नाही बाळा, त्यांना समजत नाही का की त्यांना अजून अनुभव नाही ना घरात काय लागतं काय नाही. म्हटलं हो बाबा तू 5,000 रुपये देतो मला, ठीक आहे म्हटलं, पण मला माझं काम करू द्या. मी या कानानं ऐकते या कानानं सोडून दे, माझं काम जे करायचं आहे तेच करते.